नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग मराठी विषयाचा आजचा हा पेपर आपण या ठिकाणी समजून घेऊया. यामध्ये तोंडी चाचणी यासाठी 10 गुण असतात. त्यामध्ये 5 गुणांसाठी हा एक उतारा दिलेला आहे आणि खालील उतारा वाच आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग असा हा उतारा आहे. प्रश्न पहिला आहे, सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना कोठे घेऊन गेले ते सांगा. हा उतारा वाचल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर आहे गाव शिवारात. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, मुले आनंदी का झाली ते सांग. मुलांच्या आनंदाचं कारण आपल्या ठिकाणी द्यायचं आहे. तर तुरीच्या, भुईमुगाच्या शेंगा, कापसाची बोंडे हे पाहून मुले आनंदी झाली. तुझ्या आवडत्या कोणत्याही एका फळाची नावासह चव सांग. आता हे प्रश्न तुमच्या मनाने त्याचं उत्तर द्यायचं आहे. कुठल्याही एका फळाचं नाव सांगायचं. जसं की मी या ठिकाणी सांगणार आहे की चिंच, आणि चिंचेची चव कशी असते तर आंबट असते. सहलीच्या वेळी तू पाहिलेल्या कोणत्याही एका ठिकाणाचा अनुभव 3-4 वाक्यात सांग. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस सहलीला जासाल त्या सहलीचा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. ते एक नमुना उत्तर कसं असतं ते मी तयार करून दिलेलं आहे बघा. आमची सहल महाबळेश्वर येथे गेली होती. तिथे हिरवेगार माळरान, उंच डोंगर पाहून मन प्रसन्न होते. महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. असं वर्ण आपण या ठिकाणी लिहायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा. बघा, पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढे शुद्ध आणि बिनचूकही असायला हवे. आता आहे, दिलेल्या उतार्याचे आरोह अवरोहासह समजपूर्वक वाचन कर. यासाठी तुम्हाला 3 गुण आहेत. जर तुम्ही अगदी अचूक वाचन केलं तर शिक्षक तुम्हाला 3 पैकी 3 गुण देतील. त्यामध्ये थोड्याफार चुका झाल्या तर गुण कमी होतील. सुंदर वळणदार अक्षर येण्यासाठी काय करावे लागते ते सांग. आणि वरील उतार्यासाठी समर्पक शीर्षक सांग. या तुमच्या तोंडी प्रश्नांच्या तोंडी उत्तरासाठी तुम्हाला शिक्षक गुणदान करतील. आता लेखी चाचणी या ठिकाणी सुरू होते. पहिलाच प्रश्न आहे तुम्हाला, की खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व चित्राचे 7 ते 8 वाक्यात वर्णन कर. हे चित्र दिलेलं आहे. चित्र पाहायचं आहे. चित्रामध्ये कोण कोण आहे, काय करत आहे, चित्राशी संबंधित बॅकग्राऊंड, त्याचा जो विषय काय आहे आणि ती माहिती या ठिकाणी आपल्याला काय करायची, लिहायची. हो की नाही? तर बघा, आपण सुरुवात करूया. अशा पद्धतीने उत्तर या ठिकाणी तयार करूया, की हे चित्र एका पारंपरिक कारागीर जोडप्याचे धातूची भांडी बनवताना चे किंवा कलई दुरुस्त करतानाचे आहे. चित्रात एक पुरुष आणि एक स्त्री जमिनीवर बसून मिळून कष्ट करताना दिसत आहेत. पुरुषाने डोक्यावर पागोटे बांधले असून तो भट्टीतील धगधगत्या आगीवर भांडी तापवण्याचे काम करत आहे. अशा पद्धतीने सविस्तर वर्णन या ठिकाणी मी केलेलं आहे, किंवा तुम्हाला जसं सुचेल तसं तुम्ही वर्णन या चित्राचं करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लेखन हे शुद्ध असलं पाहिजे आणि अचूक असलं पाहिजे. वाक्यरचना सुटसुटीत असायला हवी. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 7 गुणांसाठी हा प्रश्न 4 आहे. याच्यामध्ये उपप्रश्न आहेत. कोण ते लिही. बघा, धडपड करणारे उताराच्या आधारे लिहायचं आहे. तर कुत्र्याचे पिल्लू. दुसरा आहे कारण लिही. लेखकाची पावले पिलाच्या दिशेने वळली. त्याचं कारण आहे, कुत्र्याच्या पिलाची धडपड पाहून लेखकाची पावले नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली. बघा, कुत्र्याच्या पिलाने कोणता अयशस्वी प्रयत्न केला ते लिही. उतार्याच्या आधारे उत्तर आहे, कुत्र्याच्या पिलाने लेखकाचे स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बघा, खाली दिलेली घटना वाचून त्याचा परिणाम लिहायचा आहे. घटना काय बघा या ठिकाणी, तर लेखकाने कुत्र्याच्या पिल्ल्याच्या अंगावर स्वतःच्या गळ्यातला मफलर टाकला. त्याचा काय परिणाम झाला, तर पिल्ल्याला काहीशी ऊब मिळाल्याने त्याचा चेहरा अधिकच खुलला व त्याची हुडहुडी थांबली. दुसरी घटना आहे, कुत्र्याच्या पिल्ल्याने लेखकाला येताना पाहिले, तर त्याचा परिणाम आहे, त्याला एकदम हायसं वाटलं व आधार देण्यासाठी कुणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. बघा, पुढील प्रश्न आहे, पुढील प्रसंगी तू काय करशील ते 3 ते 4 वाक्यात लिहायचं आहे. बघा, तुझा वर्गमित्र किंवा मैत्रीण बागेतील फुलावर बसलेल्या फुलपाखरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे तू पाहिलेलं आहे. हे पाहिल्यानंतर तू काय करायला हवं, की तू काय करशील ते या ठिकाणी थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, उत्तर, मी माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला फुलपाखराला न पकडण्याची नम्रपणे विनंती करेन. त्यांना पकडल्याने त्यांचे पंख दुखावले जाऊ शकतात आणि त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
हे मी त्यांना किंवा तिला समजावून सांगेल. फुलपाखरे फुलावर उडतानाच बागेचे खरे सौंदर्य वाढवतात. त्यामुळे त्यांना त्रास न देता लांबूनच बघण्यात आनंद मानायला सांगेल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे विचार तुमच्या मित्राला सांगायचे आहे. बघा आता प्रश्न 5वा या ठिकाणी सुरू होत आहे. प्रश्न 5वा आहे, कवितेवर आधारित आहे. खालील कविता वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गोमू माहेरला जाते हो नाखवा ही कविता आहे. 7वीतील कविता आहे आणि त्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न आहे. वरील कवितेत कोणत्या प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे? सोपा आहे. तर कोकण प्रदेशाचा या कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे. असं अचूक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. नवरा शब्दासाठी कवितेत आलेला शब्द. तर नवरा यासाठी कवितेमध्ये घोव किंवा घोवाला आहे की नाही अशा पद्धतीने कोकणी भाषेमध्ये नवऱ्याला किंवा पतीला घोव म्हणतात. वैशिष्ट्ये लिहा. बघा कोकणातील माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये या ठिकाणी कवितेच्या अनुषंगाने आपल्याला लिहायचे. कवितेत या कोकणातील माणसांना काय म्हटलेलं आहे? तर एक कोकणची माणसं साधी आणि भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काळजामध्ये खूप प्रेम असतं. खालील शब्दांसाठी कवितेत कोणती विशेषणे आलेली आहेत ते लिही. बघा वारा. वारा कसा आहे तर अवखळ वारा. होडीत शिरले अवखळ वाऱ्या म्हणजे अवखळ हे विशेषण आहे वारा शब्दासाठी. खाडीसाठी विशेषण आहे निळी निळी खाडी. म्हणजे खाडी कशी आहे तर निळी निळी आहे म्हणजे निळनिळी हे त्या ठिकाणी विशेषण आहे. पहा खालील ओळींचा तुला समजलेला अर्थ लिह. काळजात त्यांच्या भरली शहाळी याचा अर्थ होतो कोकणातील माणसे शहाळ्याच्या पाण्याप्रमाणे मनातून अत्यंत निर्मळ, गोड, प्रेमळ आणि दयाळू स्वभावाची असतात. असा याचा अर्थ आपल्या ठिकाणी लिहायचा आहे. बघा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. खालील कवितेच्या ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर. पाऊस आला, झाली सरबत्ती, थुई थुई नाचे मोर छान. धरती आनंदात झाली हिरवीगार, डोलू लागली सर्व रान. अशा पद्धतीने आपण आपल्या मनाने या ठिकाणी कविता पूर्ण करायची आहे. बघा पुढचा प्रश्न खूपच छान आहे. खाली दिलेल्या शब्दांना समानार्थी शब्द लिहून शब्दकोळे पूर्ण करायचे. बघा रात्र यासाठी 3 अक्षरी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. आणि पाणी यासाठी 2 अक्षरी शब्द लिहायचा आहे आणि हा 2 अक्षरी शब्द लिहित असताना या शब्दाच्या शेवटच्या शब्दापासून याची सुरुवात झालेली असली पाहिजे. तर ते 2 शब्द असे आहे बघा. रात्र म्हणजे काय? रजनी आणि पाण्याला दुसरा शब्द आहे नीर. अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी अचूक पद्धतीने आपण कोडं तयार केलेलं आहे. आपण समजून घेऊया. खालील विषयावर आधारित संवाद लेखन कर. काय विषय आहे पहिल्यांदा समजून घेऊया, की तुझे पालक म्हणजे बाबा तुला इयत्ता 8वी साठी नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले आहेत. अशी कल्पना कर तुझे पालक आणि मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद 10 ते 8 वाक्यातली. या ठिकाणी बाबा, मुख्याध्यापक किंवा शिक्षक बाबा काय बोलतात ते आपल्याला संवाद लेखन या ठिकाणी करायचं. हा पूर्णपणे काल्पनिक विषय आहे. आपल्याला आलेला अनुभव आप शब्दात मांडायचा आहे. या ठिकाणी एक नमुना उत्तर मी तुम्हाला तयार करून देत आहे. तत्पूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर बघूया. बाबा काय म्हणतात? नमस्ते सर, मी माझ्या मुलाला इयत्ता 8वीच्या प्रवेशाबद्दल चौकशी करण्यासाठी आलो होतो. मग या ठिकाणी मुख्याध्यापकाचं उत्तर. त्यानंतर पुन्हा बाबाचे जे प्रश्न आहे किंवा शंका आहेत त्या. त्यानंतर मुख्याध्यापक. त्यानंतर पुन्हा बाबा काय बोलतात? अशा पद्धतीने या ठिकाणी संवाद लेखन मी पूर्ण करून दिलेलं आहे. तुम्ही हेच संवाद लेखनचा आधार घेऊन अशाच पद्धतीने आणखी छान संवाद लेखन करू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. बघा पुढचा प्रश्न आहे. खालील उतारा वाच व त्यावर आधारित खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. नवीन उतारा आहे. बघा राजूला फुलांची खूप आवड होती. हा पूर्ण उतारा तुम्ही वाचून घेतला आणि मग त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यासाठी पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. राजूच्या घरी सुंदर बाग कोणी लावली होती ते लिही. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर राजूच्या आई-बाबांनी सुंदर बाग त्या ठिकाणी लावलेली होती. आता केव्हा ते लिही. बघा राजूला मनातून आनंद झाला. केव्हा झाला? तर जेव्हा बागेतील रोपांना आकर्षक व सुवासिक फुले लागली, तेव्हा राजूला मनातून आनंद झाला. अशा प्रश्नांची उत्तर या ठिकाणी पूर्ण करत आहोत आपण. बघा पुढचा प्रश्न आहे. विजयच्या आईने राजूची पाठ का थोपाटली ते लिही. तर याचं कारण आहे राजूने विजयला वाढदिवसाला स्वतः तयार केलेले किंवा लावलेले सुंदर रोप भेट म्हणून दिले. म्हणून त्याच्या आईने विजूची पाठ थोपटली. बघा तू
तुझ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून काय देशील व का ते लिही. आता हा एकदम तुमच्या मनातला प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर याचं उत्तर मी असं तयार करेल, की मी माझ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला एक छान ज्ञानवर्धक पुस्तक किंवा एक सुंदर रोप देईन. कारण पुस्तकामुळे नवीन ज्ञान आणि चांगली विचारसरणी मिळते. तर रोप लावल्याने पर्यावरणाचे रक्षण होते व ते कायम आपल्या मैत्रीची आठवण करून देत राहते. अशा पद्धतीने क्रिएटिव्ह, नवनिर्माण असं नवीन विचार असलेलं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. खालील सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. खाली दिलेली वाक्याशी संबंधित मन ओळखून लिहा. बघा, नावडतीचे मीठ आणणे, कामापुरता मामा, अति तिथे माती. बघा, एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली तर ती हानिकारक ठरते. यासाठी या 3 पैकी जी म्हण उपयुक्त ठरते, तर ती आहे बघा, अति तिथे माती. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण अतिप्रमाणामध्ये तिचा उपयोग घेतला तरी हानिकारक ठरते. ठीक आहे. अति तिथे माती. आता दुसरा गोष्ट आहे या ठिकाणी दिलेली आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही. दररोज प्रकाशित होणारे आपण त्याला दैनिक म्हणतो. खाली दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य ओळखून लिही. तर यापैकी मला गावायला जायचे आहे, शार्दूल म्हणाला. हे म्हणणाऱ्याचे शब्द अवतरण चिन्हामध्ये येतात म्हणून नंबर 1चं वाक्य या ठिकाणी योग्य आहे. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर. तल्लीन होणे, मग्न होणे याचा अर्थ होतो संगीताचा रियाज करताना तन्मय गाण्यामध्ये पूर्णपणे तल्लीन झाला होता. असा आपण या ठिकाणी वाक्यात उपयोग केलेला आहे. बघा, तुझ्या शाळेत साजरा केलेल्या प्रवेशोत्सवाची माहिती देणारे भित्तिपत्रक तयार कर व लिही. या ठिकाणी छानपैकी असं आकारामध्ये आपल्याला भित्तिपत्रक या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे प्रवेशोत्सवाचं. ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आता तुझ्या वर्ग शिक्षकांची मुलाखत घेण्यासाठी 5 प्रश्न तयार कर. आता मुलाखतीचे प्रश्न आपण आपल्या मनाने तयार करायचे आहेत. तरी पण प्रश्न कसे असावेत या ठिकाणी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बघा, पहिला प्रश्न असावा, सर किंवा मॅडम, शिक्षक या पवित्र पेशाकडे वळण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली? दुसरा प्रश्न तुम्ही विचारू शकता, तुमचा आजवरचा शिक्षक म्हणून प्रवास कसा राहिला आहे? तिसरा प्रश्न, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच खेळामध्ये आणि इतर कलांमध्ये घडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? पुढचा प्रश्न असा विचारू आपण सरांना, की तुमच्या शैक्षणिक जीवनातील सर्वात आनंददायी किंवा अविस्मरणीय प्रसंग कोणता? आणि पाचवा, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना काय मोलाचा संदेश द्याल? अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्नावली तयार केलेली आहे. बघा, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर व सोडव. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप लिहा. बघा, रमेशचा भाऊ गावाला गेला. या ठिकाणी मूळ शब्द गाव आहे आणि ला प्रत्यय लागण्यापूर्वी त्यामध्ये गावा असा बदल झाला म्हणून सामान्य रूप आहे गावा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अव्ययाचा प्रकार ओळखून लिही. बघा, तो पूर्वी सैन्यात होता. सैन्यात होता याविषयी माहिती दिलेली आहे या क्रियेविषयी. तर हे पूर्वी हे जे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. या ठिकाणी पूर्वी म्हणजे वेळ सांगितलेला, काळ सांगितलेला आहे. खालील वाक्याचा प्रकार ओळख व योग्य पर्यायास गोल कर. मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि शाळेला जाते. बघा, करते आणि शाळेला जाते. 2 वेगवेगळे वाक्य आहेत. म्हणून याचं उत्तर आहे संयुक्त वाक्य. बघा, शेवटचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या अव्ययांचा वापर करून प्रत्येक एक वाक्य तयार कर. अरे रे, उद्गार बोधक किंवा केवळ प्रयोगी अव्यय आहे. याचा उपयोग आपण अशा पद्धतीने करूया. अरे रे, त्या गरीब कुत्र्याच्या पिल्लाला खूप मार लागला. म्हणून हे सुद्धा एक समुच्चयबोधक अव्यय आहे, जोडण्याचं काम करतं. आज खूप जोराचा पाऊस सुरू होता म्हणून शाळेला सुट्टी मिळाली. आता शेवटचा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खालील लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळख व पर्यायाला गोल कर. या ठिकाणी उत्साह नंबर 2चा शब्द शुद्ध आहे म्हणून आपण त्याला गोल केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल, ज्ञान, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा प्रवास. मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक यू.